मेगा फायनल सिमरन स्पोर्ट्स 52 40+ विरुद्ध जय माता दी दिघोडे या दोन संघांमध्ये दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. आजच्या रात्री शेवटची अंतिम लढत तालुका प्रमुख चषक 2025 परभणी शेवटची लढत मैदानाच्या आतमध्ये. ॲज ओपनर सलामीवीर मोहसिन शेख आणि प्रकाश पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी चांगला होता, वेगवान बॉल आणि पहिल्या चेंडूवरती सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केली. एक धाबेनं अकाउंट ओपन केलंय मोहसिन शेखनं मैदानाच्या आतमध्ये. तर एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोटेट केली प्रकाश पाटील. आता स्ट्राईकवरती वेगवान बॉल अगदी वेगानं बीट केलेत आयुष कोहली. पावर सर्कलचं षटक खरं तर 2 षटकांची लढत आहे, त्यामुळे पावर सर्कलचं षटक कुठल्याही प्रकारचं नसेल. धावसंख्या तुम्ही पाहिली 1 या धावसंख्येवरती. कौतुक करेल संपूर्ण आयोजन कमिटीचं आणि करताच एकूण 5 रात्रीमध्ये ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळाली. अजून एक डॉट चेंडू. फक्त 2 षटकांची लढत आहे. बाबांच्या संघाला एक चांगलं टार्गेट सेट करावं लागेल, कारण जय माता दी दिघोडे संघ एक दमदार संघ ज्यानं संघर्ष केला. सुपर 12 मधून सुपर 6 मध्ये आले, सुपर 6 मधून सुपर 3 मध्ये आले, त्यानंतर मेगा फायनल मध्ये आले. आज संपूर्ण टीमनं भरपूर चांगला क्रिकेट खेळलाय. हा चेंडू वेगवान होता, पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय प्रकाश पाटील. मात्र 3 चेंडू बीट झालेत. जबरदस्त आपण पाहिले 48 संघांना इन्व्हाइट केलं. त्या 48 संघातनं 2 संघ जे मेगा फायनलमध्ये आलेत तालुका प्रमुख चषकाच्या अंतिम फेरीमध्ये 52 40+ आणि जय माता दी दिघोडे हे 2 संघ पाहतोय. धावसंख्या 1. फटका चांगला ऑन साइडला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एका ऍक्शन मध्ये बॉल उचलू शकले नाहीये आणि त्याचाच परिणाम की ते 2 धाबा प्राप्त केल्या पहिल्या 5 चेंडू मध्ये. धावसंख्या 3. तर एकूण टोटल आपण पाहतो धावसंख्या 3 मध्ये. यावेळेस मात्र बॅटची एज आणि अंतिम चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे आयुष कोहलीनं आणि धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 3 धाबा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 52 40+ संघ फक्त 3 धाबा. चला भाई घेऊ नका लगेच. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हर मध्ये 52 40+ संघ 3 धाबा झाले. धाबावरती शेवटचं अंतिम षटक फेकलं जाईल. गोलंदाजी मागवती निवृत्ती पाटील आलाय. समोर खेळतो तुम्ही पाहतायत मोहसिन शेखला नवीन बॅट्समन ऋषिकेश गुंदली जो नाशिक एंड मध्ये. शेवटचं अंतिम षटक. बॉल चांगला. यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला फिल्डिंग चांगली झाली. एक सिंगल घेतली आणि सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे. फक्त 4 धाबा. फायनल मॅच तुम्ही पाहतात एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण तुम्हाला पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहतायत मालिकावीरसाठी 2 टू व्हीलर बाईक आहेत. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक साठी स्पोर्ट्स सायकल आणि सिक्सर किंग साठी देखील एक सायकल आहे. चेंडूचा पाठलाग केला परंतु इथे डॉट बॉलची समाप्ती.
2 चेंडू फेकले त्या ओव्हर मध्ये एकच धाव आली. आतापर्यंत 1 गडी बाद आणि 4 धावा. 52 पोटी प्लस टीमची टोटल. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा सज्ज, बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. हा चेंडू मिस टायमिंग. स्वतः गोलंदाज निवृत्ती पाटीलनं जेल टिपलाय आणि मोसिम शेखचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या 4 गडी बाद. खर तर ऋषिकेश बाद झालाय. शून्यावरती ऋषिकेश बाद झाले. धावसंख्या तुम्ही पाहतायत 4 गडी बाद. फक्त 2 गडी बाद 4 धावा. दोन्ही सलग बॅट्समन बाद झालेत. नवीन बॅट्समन मध्ये येतोय. इनेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकावरती बॅट्समन आलाय प्रवीण पाटील. 2 गडी बाद 4 धावसंख्या तुम्ही पाहतायत. 2 षटकांच्या लढतीमध्ये 52 पोटी प्लसला किमान 12 तरी धाबा मैदानावरती उभा राहावे लागतील. म्हणजे राहिलेले 3 चेंडू आता शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका फार महत्वाचा असेल. प्रवीण पाटील स्ट्रायक वरती बॅट्समन. निवृत्ती पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा व्यवस्थित संपर्क नाहीये. एक सिंगल आली लेग बाईटच्या स्वरूपामध्ये. बॅट कटो यस पंचाचा इशारा होतोय. सिंगल बरोबर टीमची टोटल सध्या 5 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक आणि शेवटची 2 चेंडू शिल्लक आहेत. खरं तर मोसिमकडनं भरपूर काही अपेक्षा असतील बाबांच्या संघाला. इथनं एक तरी मोठा फटका आला तरी एक चांगलं टार्गेट सेट होणार. कारण बाबांचे पोटी प्लस म्हटलं की त्यांची गोलंदाजी भरपूर चांगली आहे. त्यामुळे येणाऱ्या 2 चेंडू मध्ये मोसिम शेखला एक तरी मोठा फटका दाखवावा लागेल. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर. कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये आणि अशा प्रकारे डॉट चेंडूची समाप्ती. शेवटचं षटक आणि शेवटचा बॉल शिल्लक राहिलेत. तालुका प्रमुख चषक 2025 पर्व अंतिम टप्प्यामध्ये आणि शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस चेंडूला प्रहार केलाय आणि फलंदाज बाद. धक्का मिळतोय. तिसरा पहिलं 2 षटक समाप्त झालं. अर्थात सत्र समाप्त झालंय आणि 52 पोटी प्लस संघाने केले त्या केवळ 5 धावा आणि 6 धाब्याचं टार्गेट जय माता दी दिगोडे संघाच्या समोर असेल.
गोटेकर ब संघ तृतीय क्रमांकाचा मानकरी. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज. बाबांचे क्रिकेट संघाला मी विनंती करतो आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. चला बाबांचे संघ वेळ न घेता आता लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. जय माता दी दिघोडे संघाची आयुष कोहली आणि त्याच्या सोबतीनं चला 6 धावेचं टार्गेट आहे आणि सलामी जोडी स्ट्राइक एंडला तुम्ही पाहतात अजय आणि नॉन स्ट्राइक एंड वरती आयुष कोहली. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते. पहिलं षटक घेऊन प्रदीप चोरमेकर पहिला चेंडू हलक्यातून क्लिक केलाय. सिंगल घेतली. डबल साठी कॉल करतात. 2 धाबा देखील कंप्लीट केल्या आणि श्रीगणे अशा केले धाबांचं या ठिकाणी. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये अजयनं दमदार सुरुवात केली 2 धाब्यानं. फक्त आता 4 धाब्याची गरज आहे. दोन धाबा झाले धाबडकावरती. पहिलं षटक प्रदीप चोरमेकरचा वापर केला या ओव्हरमध्ये. बॅट्समन तुम्ही पाहतायत स्ट्राइक एंडला आयुष कोहली. हलक्यात क्लिक केले. पॉइंटला काढू आहे. सिंगल घेतली आणि सिंगलनं धाबसंख्या पुढे गेली आहे 3 या धावसंख्येवरती. फक्त 6 धाबेचं टार्गेट आहे. तालुका प्रमुख चषक 2025 पर्व अंतिम सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. खर तर आता बाबांचे विरुद्ध दिघोडे यांच्यामध्ये ही लढत आहे. बाबांचे 40+ आणि त्याला फाईट करतोय जय माता दी दिघोडे संघ. दिघोडे संघाला फक्त 3 धावेची गरज आहे. हलक्यात क्लिक केलं. पुन्हा एकदा सिंगल घेतली आणि धावसंख्या 4 वरती. आता फक्त 2 धावेची गरज आहे. नक्कीच यष्टीच्या बाकरीमध्ये मुन्ना शेख बघा. खरं तर अंतिम मेगा फायनलमध्ये खेळण्याची संधी मुन्नाला मिळाली. प्रदीप पुन्हा एकदा फटका चांगला. विजय स्ट्रोक आणि तालुका प्रमुख चषकाचा चॅम्पियन संघ जय माता दी दिघोडे संघ राहिलाय आणि उपविजेता संघ खरं तर श्रीमंत स्पोर्ट्स वावंजे